नमस्कार, मी अनिकेत भावे आपल्या सर्वांचं माझ्या एज्युकेशन हाऊस या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो। तर मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की धातू विज्ञान हा पूर्ण धडा आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरच्या सीरीज मध्ये पूर्ण केलेला आहे। जर का तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर त्याची लिंक ही वरती आय बटन जवळ आहे, तुम्ही ती बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आहे। त्याचबरोबर आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये चालू करणार आहोत इयत्ता 10वी मधील सायन्स 1 मधील 9वा धडा कार्बनिक संयुगे। तर आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये कोणते टॉपिक कव्हर करणार आहोत ते एकदा बघा। कार्बन विषयी बेसिक माहिती, त्याच्यानंतर संयुग आणि संयुगांचे प्रकार, मग येणार आहेत कार्बनी संयुगे, त्याच्यानंतर कार्बनी संयुगांमधले बंध आणि बंध व बंधांचे प्रकार हे आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये बघणार आहोत। चला तर मग आपण धड्याला सुरुवात करूया। बघा आता कार्बनी संयुगे याच्यामध्ये जे कार्बन आहे, कार्बन काय आहे तर कार्बन एक मूलद्रव्य आहे। आता मूलद्रव्य काय आहे हे आपण धातू विज्ञान या धड्याच्या पहिल्या व्हिडिओ लेक्चर मध्ये बघितलेला आहे। जर का तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघा, मग तुमच्या ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होऊन जा। तर आता आपण बघणार आहोत कार्बन विषयी बेसिक माहिती। कार्बन साठी आपण वापरतो कॅपिटल सी। त्याचबरोबर कार्बनचा अणु अंक आहे 6। कार्बनचे इलेक्ट्रॉनिक संरूपण आहे 2 आणि 4। त्याच्यानंतर कार्बनचा अणु वस्तुमानांक आहे 12। कार्बनची संयुज आहे 4। संयुज इलेक्ट्रॉन आहे 4 आणि कार्बनचा प्रकार आहे अधातू मूलद्रव्य। बघा तर ही आहे कार्बन विषयी बेसिक माहिती। कार्बनचा अणु अंक आहे 6, इलेक्ट्रॉनिक संरूपण आहे 2 आणि 4, अणु वस्तुमानांक आहे 12, संयुज आहे 4, संयुज इलेक्ट्रॉन आहे 4 आणि कार्बनचा टाइप आहे म्हणजे कार्बन कोणत्या प्रकारचं मूलद्रव्य आहे तर ते आहे अधातू मूलद्रव्य। अधातू विषयी बेसिक माहिती जी आहे ती आपण मागच्या धड्यामध्ये बघितलेली आहे, धातू विज्ञानच्या पहिल्या व्हिडिओ लेक्चर मध्ये। त्याच्यानंतर आता आपण बघूया कार्बनचे इलेक्ट्रॉनिक संरूपणाचं स्ट्रक्चर कसं असेल ते। तर हे आहे कार्बनचे इलेक्ट्रॉनिक संरूपण। कार्बनच्या केंद्रकाच्या बाहेर असते कार्बनची पहिली कक्षा आणि पहिल्या कक्षेमध्ये नेहमी असतात 2 इलेक्ट्रॉन। त्याच्यानंतर कार्बनकडे आहे दुसरी कक्षा, त्या दुसऱ्या कक्षेमध्ये असतात कार्बनकडे असलेले 6 मधले 4 इलेक्ट्रॉन। अशा तऱ्हेने असते कार्बनचे इलेक्ट्रॉनिक संरूपण। बघा तर आता आपल्याला याच्याबद्दल बेसिक माहिती बघायची ती म्हणजे अणु अंक म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक संरूपण आपण बघितलेलं आहे, अणु वस्तुमानांक काय आहेत, संयोजक आहेत आणि संयोजक इलेक्ट्रॉन काय आहेत। मग आता अणु अंक म्हणजे काय की एखाद्या मूलद्रव्याच्या कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची एकूण संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याचा अणु अंक होय। बघा तिकडे कार्बनचा अणु अंक हे 6। जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक संरूपण बघितलं तर त्याच्यामध्ये कार्बनकडे 1 2 3 4 5 आणि 6 इलेक्ट्रॉन आहेत। त्याच्यानंतर पुढे येते म्हणजे अणुवस्तुमानांक। आता अणुवस्तुमानांक म्हणजे काय तर अणूच्या केंद्राच्या आतमध्ये
मूलद्रव्याच्या अणूच्या केंद्राच्या आतमध्ये दोन घटक असतात. त्याच्यातला पहिला घटक असतो म्हणजे तो प्रोटॉन आणि दुसरा घटक असतो तो न्यूट्रॉन. तर अणुवस्तुमानांक म्हणजेच काय, तर एखाद्या मूलद्रव्याच्या अणूच्या केंद्रामध्ये असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकंदरीत संख्या म्हणजे एकूण संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक होय. आणि याच्यासोबत एक महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे जेवढे एखाद्या मूलद्रव्याकडे इलेक्ट्रॉन असतात तेवढेच त्या मूलद्रव्याच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन सुद्धा असतात. म्हणजेच बघा, कार्बनकडे इलेक्ट्रॉन किती आहेत 6, त्याच्यामुळे प्रोटॉन सुद्धा किती असणार आहेत 6, आणि उरलेले काय असणार आहेत ते असणार आहेत न्यूट्रॉन, त्यांची सुद्धा संख्या असणार आहे 6. बघा, अणुवस्तुमानांक मधले 12 मधले 6 काय होते तर प्रोटॉन होते आणि 6 काय होते न्यूट्रॉन. लक्षात कशावरून ठेवणार, तर लक्षात ठेवायचं की जेवढे एखाद्या मूलद्रव्याचा अणुअंक असतो म्हणजेच इलेक्ट्रॉन असतात तेवढेच त्या मूलद्रव्याकडे प्रोटॉन असतात, आणि बाकीचे जे काही राहिलेले असतील हे असतात त्याचे न्यूट्रॉन्स. त्याच्यानंतर बघा संयोजी इलेक्ट्रॉन. तर संयोजी इलेक्ट्रॉन म्हणजेच काय, तर एखाद्या मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनला आपण संयोजी इलेक्ट्रॉन असं म्हणतो. आता या ठिकाणी उदाहरण बघा, कार्बनची बाह्यतम कक्षा कोणती, ही दुसरी कक्षा आहे म्हणजेच के आणि एल ही कार्बनची बाह्यतम कक्षा आहे. बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3 आणि 4, म्हणजे 4 इलेक्ट्रॉन काय झाले कार्बनचे संयोजी इलेक्ट्रॉन. मग आता आपण बघणार आहोत राजवायू म्हणजे काय. तर राजवायू म्हणजे ज्या मूलद्रव्यांची बाह्यतम कक्षा ही पूर्ण असेल त्या मूलद्रव्यांना आपण राजवायू असे म्हणतो. म्हणजे त्यांच्या बाह्यतम कक्षा जर का ही पहिली असेल तर त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन पाहिजेत, आणि जर का बाह्यतम कक्षा ही पहिली सोडून दुसरी कोणतीही कक्षा असेल तर त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत, तर त्या कक्षा कशा असतात पूर्ण असतात, अन्यथा त्या कक्षा पूर्ण नसतात. बघा, आता राजवायू मधलं आपलं जे पहिलं उदाहरण आहे ते म्हणजेच हिलियमचा अणुअंक आहे 2, आणि हिलियमचं जर का आपण इलेक्ट्रॉनिक स्वरूपात बघितलं तर बघा, हिलियमच्या केंद्रकाच्या बाहेर असते हिलियमची पहिली कक्षा. कोणत्याही मूलद्रव्याची पहिली कक्षा पूर्ण होण्यासाठी त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन पाहिजे, जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये पाहिजे, आणि हिलियमकडे पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, त्याच्यामुळे हिलियमची जी पहिली कक्षा आहे ती कशी झाली पूर्ण झाली, आणि म्हणूनच आपण हिलियमला राजवायू असं म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याकडे दुसरं उदाहरण आहे ते म्हणजेच निऑनचं. बघा, निऑनचा अणुअंक आहे 10 आणि निऑनचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे 2 आणि 8. त्याचबरोबर बघा, निऑनचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण त्याच्यामध्ये निऑनच्या केंद्रकाच्या बाहेर असते पहिली कक्षा म्हणजे के कक्षा, आणि के कक्षेमध्ये नेहमी असतात 2 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर त्याच्याकडे राहतात 8 इलेक्ट्रॉन. त्यांच्यासाठी निऑनकडे एक दुसरी ऑर्बिट किंवा कक्षा असते. या कक्षेमध्ये बघा 8 इलेक्ट्रॉन असतात, 1 2 3 4 5 6 7 8. त्यामुळे निऑनची जी दुसरी कक्षा आहे ती सुद्धा कशी आहे पूर्ण आहे, आणि म्हणून निऑन सुद्धा काय आहे राजवायू आहे. तर आता राजवायू तुम्हाला कोणत्या गण किंवा ग्रुप मध्ये तुम्हाला बघायला मिळतील, तर तुमचे जे मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे त्याच्यामध्ये जे ग्रुप 18 आहे त्या ग्रुप 18 मध्ये असलेले जे एलिमेंट्स आहेत ते कसे राजवायू आहेत. आधुनिक आवर्त सारणीमध्ये जे गण 18 आहे या गण 18 मध्ये असलेले सर्व मूलद्रव्ये हे कसे आहेत राजवायू आहेत. त्यांची जी बाह्यतम कक्षा आहे ही कशी आहे पूर्ण आहे. किंवा तुम्ही राजवायूला असं सुद्धा लक्षात ठेवू शकता, हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे, त्याला मार्क करून तुमच्या लक्षामध्ये ठेवा. मेंदूच्या हार्ड डिस्क मध्ये फिट बसवून त्याला ठेवा की राजवायूंची जी संयोजन असते ही नेहमी कशी असते 0 म्हणजे 0 असते. तर आता आपण बघूया संयोजन म्हणजे काय. कोणत्याही मूलद्रव्याच्या अणूला त्याची बाह्यतम कक्षा पूर्ण करून जवळ असलेल्या राजवायूचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण प्राप्त करण्यासाठी जे इलेक्ट्रॉन द्यावे लागतात किंवा इलेक्ट्रॉन घ्यावे लागतात त्या इलेक्ट्रॉन देण्या घेण्याच्या संख्येला आपण संयोजन असं म्हणतो. तर आता बघा की जे मूलद्रव्यांचे अणू असतात ते इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण का करतात, त्याला सुद्धा काहीतरी कारण असणारच ना, की उगाच करणार आहे. नाहीतर बघा त्याचं कारण असं आहे की इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण केल्याच्या नंतर म्हणजे बाह्यतम कक्षा पूर्ण केल्याच्या नंतर म्हणजे थोडक्यातच काय की राजवायूचे इलेक्ट्रॉनिक संरूपण प्राप्त केल्याच्या नंतर
जे कोणतेही मूलद्रव्यांचे अणू असतील हे कसे होतात, रासायनिक दृष्ट्या स्थिर होतात, म्हणजे ते कोणत्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत. आपण जेव्हा बघतो ना, आपण एखादी रिएक्शन करतो आणि रिएक्शन पूर्णपणे तयार होते, म्हणजे आपल्याला एखादं प्रोडक्ट त्याच्यामधून मिळतं, एखादं उत्पादित त्याच्यापासून मिळतं, त्यावेळी त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झालेली असतात. दोन्ही सुद्धा इलेक्ट्रॉन कसे त्यांची बाह्यतम कक्षा असले पूर्ण केलेले असते, त्याच्यामुळे आपल्याला पुढे कोणताही प्रोडक्ट मिळत नाही. तर रासायनिक दृष्ट्या स्थिर राहण्यासाठी मूलद्रव्य काय करतात, त्यांच्याकडे असले इलेक्ट्रॉन एकतर देतात तरी किंवा दुसऱ्याकडचे इलेक्ट्रॉन घेतात तरी. तर आता आपण बघूया संयोजनांचे काही उदाहरण. पहिलं जे आपले उदाहरण आहे ते आहे हायड्रोजनचं. हायड्रोजनचा अणुअंक किती आहे, 1. आणि हायड्रोजनला त्याची बाह्यतम कक्षा पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन पाहिजे, 1. बघा, हायड्रोजनच्या केंद्रकाच्या बाहेर असते हायड्रोजनची पहिली कक्षा, आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किंवा पहिली कक्षा पूर्ण होण्यासाठी त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन पाहिजेत. आणि बघा, हायड्रोजनकडे किती इलेक्ट्रॉन आहेत, 1 आहे. त्याच्यामुळे हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे. तर हायड्रोजन काय करणार, 1 इलेक्ट्रॉन कोणाकडून तरी तो घेणार, आणि 1 इलेक्ट्रॉन घेतल्याच्या नंतर त्याची जी बाह्यतम कक्षा आहे ही कशी होणार, पूर्ण होणार. त्याच्यामुळे हायड्रोजनची संयोजन नेहमी कशी आहे, 1 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजेच लिथियम. लिथियमचा अणुअंक कसा आहे, लिथियमचा अणुअंक आहे 3 आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे 2 आणि 1. बघा, आता या ठिकाणी लिथियमच्या केंद्रकाच्या बाहेर असते लिथियमची पहिली कक्षा, आणि लिथियमच्या पहिल्या कक्षेमध्ये असतात नेहमी 2 इलेक्ट्रॉन. त्याचबरोबर लिथियमच्या दुसऱ्या कक्षेमध्ये असतात 1 इलेक्ट्रॉन. पण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दुसरी कक्षा किंवा त्याच्या पुढची कोणतीही कक्षा पूर्ण होण्यासाठी आपल्याकडे त्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन पाहिजेत, 8 इलेक्ट्रॉन. आणि लिथियमकडे किती आहे, 1 इलेक्ट्रॉन. लिथियमकडे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे तो म्हणजे 7 इलेक्ट्रॉन कोणाकडून तरी घ्यायचे, आणि दुसरा मार्ग आहे ते म्हणजे स्वतःकडे असलेला 1 इलेक्ट्रॉन द्यायचा. तर याच्यामधलं बघा, कोणताही मूलद्रव्य 7 इलेक्ट्रॉन कोणत्याही दुसऱ्या मूलद्रव्याला देत नाही. त्याच्यामुळे ही जी पहिली एक जी संभाव्यता होती ही नष्ट झाली. दुसरी कोणती आहे, तर दुसरी आहे ती म्हणजेच की लिथियमकडे असला 1 इलेक्ट्रॉन लिथियमने दिला तर काय होणार आहे बघा, लिथियम जर का स्वतःकडे असला 1 इलेक्ट्रॉन दिला तर लिथियमची बाहेरची कक्षा कोणती तयार होणार आहे, ती म्हणजेच पहिली. आणि पहिल्या कक्षेमध्ये नेहमी किती इलेक्ट्रॉन पाहिजे, 2 इलेक्ट्रॉन. ते लिथियमकडे आहेत, म्हणजेच लिथियमची बाह्यतम कक्षा कशी झाली, पूर्ण झाली. त्याच्यामुळे लिथियमची सुद्धा जी संयोजन आहे ती लिथियमची संयोजन आहे 1. त्याच्यानंतर आपण बघा, तिसरा उदाहरण आहे ते म्हणजे सोडियमचा. सोडियमचा अणुअंक आहे 11 आणि सोडियमचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे 2, 8 आणि 1. बघा, सोडियमच्या केंद्राच्या बाहेर असते सोडियमची पहिली कक्षा, आणि पहिल्या कक्षेमध्ये नेहमी असतात 2 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर येथे सोडियमची दुसरी कक्षा, आणि दुसऱ्या कक्षेमध्ये नेहमी असतात 8 इलेक्ट्रॉन. आणि त्याच्यानंतर सोडियमकडे अजून 1 इलेक्ट्रॉन राहिलेला आहे, त्याच्यासाठी असते सोडियमची तिसरी कक्षा, आणि सोडियमच्या तिसऱ्या कक्षेमध्ये नेहमी असतो 1 इलेक्ट्रॉन. बघा, आता या ठिकाणी सोडियमकडे सुद्धा हेच 2 पर्याय उपलब्ध आहेत, ते म्हणजे एकतर सोडियमने 7 इलेक्ट्रॉन घ्यावे किंवा 1 इलेक्ट्रॉन द्यावा. पण आपण थोड्या वेळा आधी बघितलं की कोणताही मूलद्रव्य 7 इलेक्ट्रॉन देत नाही. त्याच्यामुळे पहिली जी ऑप्शन आहे हा पूर्णपणे नाहीसा होतो. दुसरा एक ऑप्शन आहे तो म्हणजे 1 इलेक्ट्रॉन द्यावा. तर सोडियम स्वतःकडे असलेला 1 इलेक्ट्रॉन देईल. त्याच्यामुळे काय होईल की सोडियमची जी बाह्यतम कक्षा होती के, एल आणि एम, ती एम कक्षा नाहीशी होऊन सोडियमची बाह्यतम कक्षा कोणती तयार होईल, के आणि एल. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या कक्षेमध्ये नेहमी किती इलेक्ट्रॉन पाहिजेत, 8, आणि सोडियमकडे ते 8 इलेक्ट्रॉन आहेत. त्याच्यामुळे सोडियमची बाह्यतम कक्षा पूर्ण होणार, आणि त्यामुळे सोडियमची सुद्धा संयोजन आहे 1.
त्याच्यानंतर आपण एक संयोजनामधलं शेवटचं उदाहरण बघूया, ते म्हणजे ऑक्सिजनचा अणुअंक आहे ते म्हणजे 8, म्हणजे 2 आणि 6. त्याचा इलेक्ट्रॉनिक स्वरूप बघा. आता ऑक्सिजनच्या केंद्रकाच्या बाहेर असते ऑक्सिजनची पहिली कक्षा, आणि ऑक्सिजनच्या पहिल्या कक्षेमध्ये असतात नेहमी 2 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर ऑक्सिजनच्या असते दुसरी कक्षा, आणि ऑक्सिजनच्या दुसऱ्या कक्षेमध्ये नेहमी असतात 6 इलेक्ट्रॉन. बघा आता या ठिकाणी ऑक्सिजनची बाह्यतम कक्षा कोणती आहे तर के आणि एल. एल ही ऑक्सिजनची बाह्यतम कक्षा आहे. या कक्षेला पूर्ण करण्यासाठी ऑक्सिजनला काय करायचं आहे की त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन त्यांनी कोणाकडून तरी घेतले पाहिजे, कारण की 3च्या वरती कोणताही मूलद्रव्य स्वतःकडचे इलेक्ट्रॉन देत नाही. त्याच्यामुळे 6 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनने देण्याची तर गोष्टच नाहीये. राहिली गोष्ट ती म्हणजेच कोणती तर बाह्यतम कक्षा पूर्ण करण्यासाठी ऑक्सिजनने 2 इलेक्ट्रॉन घेण्याची गरज आहे, आणि तेच 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कोणाकडून तरी घेणार, आणि ते घेतल्याच्या नंतर ऑक्सिजनच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन तयार होणार आहेत 8 इलेक्ट्रॉन. हे 2 इलेक्ट्रॉन घेतलेले आहेत. त्याच्यामुळे जर आता बघितलं तुम्ही तर बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे ऑक्सिजनची बाह्यतम कक्षा कशी झाली पूर्ण झाली, आणि ऑक्सिजनने जवळ असलेल्या राजवायूचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण प्राप्त केले. जवळ असलेला राजवायू कोणता तर निऑनचा अणुअंक आहे 2 आणि 8 म्हणजे 10. बघा तर हेच इलेक्ट्रॉनिक स्वरूपण कोणाचं आहे आता ऑक्सिजनचं सुद्धा आहे 2 आणि बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे असा की जेवढी एखाद्या मूलद्रव्याची संयोजन असते तेवढेच बंध एखादा मूलद्रव्याचा अणू रासायनिक अभिक्रियेमध्ये तयार बंध काय आहेत हे आपण थोड्या वेळाने बघणार आहोत. तर आता आपण बघणार आहोत संयुग म्हणजे काय. तर कोणत्याही 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणाऱ्या पदार्थाला संयुग असं म्हणतात. याचं उदाहरण आहे ते म्हणजेच CO2 H2O. बघा आता कार्बन हा एक वेगळा मूलद्रव्य आहे, त्याचप्रमाणे ऑक्सिजन हा सुद्धा याच्या रासायनिक अभिक्रियेतून आपल्याला कार्बन डायऑक्साइड हे उत्पादित मिळालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे ते बघा H2O म्हणजेच पाणी. हायड्रोजन हा एक वेगळा मूलद्रव्य आहे आणि ऑक्सिजन हा एक वेगळा मूलद्रव्य आहे. हे 2 मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून काय तयार झालं तर पाणी तयार झालेलं आहे, आणि हे दोन्ही सुद्धा संयुग आहेत. त्याचबरोबर आपण जे खातो म्हणजे C6H12O6 हे सुद्धा काय आहे हे सुद्धा एक प्रकारचं संयुगच आहे. ग्लुकोज बघा या संयुगांचे 2 प्रकार पडतात. त्याच्यामधला पहिला प्रकार आहे तो म्हणजेच सेंद्रिय संयुगे. सेंद्रिय संयुगे आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजेच असेंद्रिय संयुगे. तर बघा सेंद्रिय संयुगे म्हणजे काय तर वनस्पती किंवा प्राणी यांच्यापासून प्रत्यक्षपणे मिळणाऱ्या संयुगांना आपण सेंद्रिय संयुग असं म्हणतो. आता याचं उदाहरण कोणतं आहे बघा. पहिलं आहे ते म्हणजेच पिष्टमय पदार्थ. म्हणजेच काय तर कार्बोहायड्रेट्स. दुसरं आहे ते म्हणजे मेद म्हणजेच फॅट्स, आणि तिसरं आहे ते म्हणजे प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स. हे आपल्या रोजच्या जीवनातील पदार्थ आहेत जे आपण खातो. तर हेच पदार्थ काय आहेत सेंद्रिय संयुगे आहेत. त्याचप्रमाणे एक महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे सेंद्रिय संयुगांमधला की सेंद्रिय संयुगांमध्ये कार्बन हा एक अतिशय महत्त्वाचा घटक असतो. कार्बन शिवाय सेंद्रिय संयुगे पूर्ण होत नाहीत. तर त्याच्यानंतर आता बघा असेंद्रिय संयुगे म्हणजेच काय खनिजांपासून मिळणाऱ्या संयुगांना असेंद्रिय संयुगे असं आपण म्हणतो. बघा आता याच्यामध्ये येतात CO2 H2O
तर त्याच्यानंतर काही वर्षाच्या नंतर पुढे काय झालं की सेंद्रिय संयुगांनाच कार्बनी संयुगे असं सुद्धा संबोधलं जाऊ लागलं. म्हणजेच काय, तर ज्या संयुगांमध्ये कार्बन हा घटक असेल त्या संयुगांना आपण कार्बनी संयुग असं म्हणतो. याला अपवाद आहेत ती म्हणजेच कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड ही त्याला अपवाद असलेली संयुग आहेत. त्यांच्यामध्ये कार्बन आहे परंतु त्यांना आपण सेंद्रिय संयुगे म्हणत नाही किंवा कार्बनी संयुगे आपण त्यांना म्हणत नाही. त्यांना आपण काय म्हणतो, असेंद्रिय संयुगे. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, तर सेंद्रिय संयुगांनाच आपण कार्बनी संयुग असं म्हणतो. त्याचबरोबर ज्या संयुगांमध्ये कार्बन हा एक अविभाज्य घटक असेल, म्हणजे कार्बन हा एक मूलद्रव्य त्याच्यामध्ये असेल, त्या संयुगांना आपण कार्बनी संयुगे असं म्हणतो. त्याला अपवाद ही दोन कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड ही त्याला अपवाद असलेली संयुग आहे. तर आता जर का तुम्हाला संयुग म्हणजे काय हे समजलं असेल तर आता आपण पुढे बघणार आहोत बंध म्हणजे काय. तर रासायनिक बंध किंवा बंध हे कोणत्याही अणु, रेणू किंवा आयन यांच्यामध्ये असलेले आकर्षण आहे जे संयुग तयार करण्यासाठी मदत करते. हे आपण ज्यावेळी उदाहरणं बघणार आहोत त्यावेळी तुम्हाला अधिक जास्त प्रमाणामध्ये समजेल. तर बघा, आता बंधांचे दोन प्रकार पडतात. त्याच्यामधला पहिला प्रकार आहे तो म्हणजेच आयनिक बंध आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सहसंयोज बंध. मग आता आयनिक बंध काय आहेत हे समजून घेण्याच्या आधी तुम्हाला दोन गोष्टी माहिती पाहिजे. ते म्हणजे आयन तयार कसे होतात आणि आयन मुळामध्ये नेमके असतात का. तर आपण थोड्या वेळा आधी बघितलं की मूलद्रव्यांचे अणू काय करतात, स्वतःची बाह्यतम कक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःकडे असलेले इलेक्ट्रॉन देतात किंवा दुसऱ्याकडे असलेले इलेक्ट्रॉन घेतात. तर या इलेक्ट्रॉन देवाण घेवाणाच्या पद्धतीमधूनच आयनाची म्हणजेच आयन याची निर्मिती होते. आणि बघा, आयन हे दोन प्रकारचे असतात. पहिलं असतात ते म्हणजे पॉझिटिव्ह आणि दुसरं असतात ते म्हणजे निगेटिव्ह आयन. बघा, आता पॉझिटिव्ह आयन किंवा धन प्रभारित आयन तयार कसे होतात, तर ज्यावेळी एखाद्या मूलद्रव्याचे अणू त्यांच्याजवळ असलेले इलेक्ट्रॉन देतात त्यावेळी त्या ठिकाणी धन आयन तयार होतात. तर ऋण आयन कसे तयार होतात, तर इलेक्ट्रॉन घेतल्याच्या नंतर एखाद्या मूलद्रव्याच्या अणूने जर का इलेक्ट्रॉन घेतले तर त्या ठिकाणी ऋण आयन तयार होतात. आता याचं उदाहरण आहे ते म्हणजेच सोडियमचा अणुअंक आहे ते 11 आणि सोडियमचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे 2, 8 आणि 1. आता सोडियम काय करणार आहे की त्याची बाह्यतम कक्षा पूर्ण करण्यासाठी सोडियम काय करतो, एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतो आणि एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळे सोडियम काय करतो, स्वतःवरती एक पॉझिटिव्ह चार्ज घेतो. आणि पॉझिटिव्ह चार्ज घेतो म्हणजेच काय, तर सोडियम हे आहे एक सोडियमचं आयन, हे आहे एक सोडियमचं आयन. या ठिकाणी काय झालं की इलेक्ट्रॉन दिला, दुसऱ्या एखाद्या मूलद्रव्याला इलेक्ट्रॉन दिला, त्यामुळे सोडियमकडे इथे धनप्रभारित आयन तयार झालेला आहे. आणि याचंच दुसरं उदाहरण आहे ते म्हणजेच क्लोरीन. क्लोरीनचा अणुअंक आहे 17 आणि क्लोरीनचा इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे 2, 8 आणि 7. आता बघा, क्लोरीन काय करणार आहे, तो 7 इलेक्ट्रॉन कोणाला देणार आहे का, नाही देणार. मग त्याच्या बदल्यात तो काय करणार, तर एक इलेक्ट्रॉन घेणार आणि एक इलेक्ट्रॉन घेतल्यावर क्लोरीनचं जे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे हे कसं होणार आहे, 2, 8 आणि
8. त्याच्यामुळे क्लोरीनचं जे काही बाह्यतम कक्षा ही कशी होणार आहे, पूर्ण होणार आहे. आणि एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे क्लोरीन काय करतो, स्वतःवरती एक ऋण प्रभार घेतो, म्हणजेच निगेटिव्ह चार्ज घेतो. आणि अशा तऱ्हेने तयार होतात निगेटिव्ह आयन किंवा ऋण प्रभारित आयन तयार होतात. तर आता तुम्हाला आयन म्हणजे काय हे समजलं असेल, ते तयार कसे होतात हे तुम्हाला समजलं असेल. तर आता आपण बघूया आयनिक बंध म्हणजेच काय. बघा, तर आयनिक बंधाचं एकदम चांगलं उदाहरण आहे ते म्हणजे NaCl. आता Na च्या वरती असतो एक धनप्रभार म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि Cl च्या वरती असतो ऋण प्रभार म्हणजेच निगेटिव्ह चार्ज. बघा, आता हे तयार कसे होतात, तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की Na चं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण किती आहे, 2, 8 आणि 1, म्हणजे त्याचा अणुअंक आहे 11. त्याच्यानंतर Cl चं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे 2, 8 आणि 7, म्हणजे त्याचे इलेक्ट्रॉन अणुअंक आहे 17. तर आता या ठिकाणी बघा, दोघांना सुद्धा स्थिर व्हायचं आहे, म्हणजे दोघांची सुद्धा गरज तीच आहे की त्यांना बाह्यतम कक्षा पूर्ण करून स्थिर व्हायचं आहे. आणि याच्यासाठी सोडियम काय करतो की सोडियम स्वतःकडे असलेला एक इलेक्ट्रॉन कोणाला देतो, क्लोरीनला देतो. क्लोरीनला दिल्यामुळे हा जो एक इलेक्ट्रॉन आहे हा सोडियम कडून निघून जातो आणि सोडियम कडून निघाल्याच्या नंतर सोडियम त्या एक इलेक्ट्रॉनच्या आठवणीमध्ये स्वतःकडे पॉझिटिव्ह चार्ज घेतो. त्याच्यानंतर क्लोरीन काय करतो की सोडियमने दिलेला जो एक इलेक्ट्रॉन असेल त्याला तो आनंदाने स्वागत करत त्याला स्वीकारतो आणि त्या आनंदामध्ये तो काय करतो, स्वतःवरती एक ऋण प्रभार घेतो. आणि अशा तऱ्हेने तयार होतात Na आणि Cl यांच्यापासून आपल्या घरात जे असणारं मीठ आहे हे मीठ तयार होतं. त्यालाच आपण म्हणतो सोडियम क्लोराईड. आणि तो एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे क्लोरीनचे जे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे हे तयार होतं 2, 8 आणि 8. म्हणजेच काय होतं की आता जर तुम्ही बघितलं तर सोडियमने एक इलेक्ट्रॉन दिल्याच्या नंतर त्याचं सुद्धा जे बाह्यतम कक्षा ही कशी झाली, पूर्ण झाली. आणि क्लोरीनने सुद्धा एक इलेक्ट्रॉन घेतल्याच्या नंतर त्याची सुद्धा बाह्यतम कक्षा कशी झाली, पूर्ण झाली. त्याच्यामुळे आपण NaCl ला आपण काय म्हणतो, आयनिक संयुग किंवा आयनिक बंधापासून तयार झालेलं संयुग असं आपण त्याला म्हणतो. बघा, तर जे बंधामधलं आपण पहिलं प्रकारचं जे बंध आहे ते आपण बघितलं, आयनिक बंध आपण बघितलं. आता दुसरं आहे ते म्हणजे सहसंयोजी बंध, हे आपल्याला बघायचं आहे. आता बघा, सहसंयोजी बंध म्हणजेच काय, तर तुम्ही ज्यावेळी लॉकडाऊन नव्हता म्हणजे ज्यावेळी तुम्ही शाळेत जात होता त्यावेळी तुम्ही मधल्या सुट्टीमध्ये डब्बे खाताना एकमेकांच्या डब्बे तुम्ही शेअर करत होता, बरोबर. मग तसंच काहीसं या सहसंयोजी बंधामध्ये सुद्धा असतं. आता आपण बघणार आहोत सहसंयोजी बंध म्हणजेच नक्की काय. तर सहसंयोजी बंधामध्ये आपण इलेक्ट्रॉनचं देवाणघेवाण न करता त्या ठिकाणी आपण इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतो. शेअरिंग केल्यामुळे काय होतं की जे काही इलेक्ट्रॉन तुम्ही शेअर केलेले असतील हे शेअर केलेले इलेक्ट्रॉन दोन्ही सुद्धा मूलद्रव्यांची सामायिक मालमत्ता असते, म्हणजे प्रॉपर्टी असते. त्याच्यामुळे दोघांची सुद्धा जे काही बाह्यतम कक्षा असेल ही कशी होते, स्थिर होते, म्हणजे पूर्ण होऊन ती स्थिर होते. त्याच्यामुळे ते पुढे कोणत्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही. बघा, याचं जे उदाहरण आहे म्हणजे ते आहे CH4. CH4 म्हणजे कार्बन 1 आणि 4 हायड्रोजनचे अणू. बघा, ते इकडे आपण बघूयात. कार्बन, बघा, कार्बनच्या पहिल्या कक्षेमध्ये नेहमी असतात 2 इलेक्ट्रॉन. त्याप्रमाणे कार्बनच्या दुसऱ्या कक्षेमध्ये असतात नेहमी 4 इलेक्ट्रॉन. 1, 2, 3 आणि 4. त्याच्यानंतर बघा, आता आपले कार्बन आपल्याकडे काढून झाले. आपल्याकडे कार्बनचे किती अणू आहेत, तो म्हणजे फक्त 1 अणू, ते आपण काढले. आता आपल्याकडे काढायचे हायड्रोजन. हायड्रोजनचे किती अणू आहेत, 4. बघा, हायड्रोजनच्या केंद्रकाच्या बाहेर असते ती म्हणजेच हायड्रोजनची पहिली कक्षा. आणि हायड्रोजनकडे किती इलेक्ट्रॉन असतात, एकच इलेक्ट्रॉन असतात. त्याच्यामुळे हायड्रोजनकडे असलेले जे इलेक्ट्रॉन आहेत तो इलेक्ट्रॉन आपण इथे काढले. त्याच्यानंतर असतात ते म्हणजेच बघा दुसरा हायड्रोजनचा अणू.
हायड्रोजनच्या कक्षामध्ये नेहमी असतो एक इलेक्ट्रॉन, ते सुद्धा आपण या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर हायड्रोजनचा तिसरा अणू, हायड्रोजनच्या बाह्यतम कक्षामध्ये असतो एक इलेक्ट्रॉन. आणि आता आहे तो म्हणजेच हायड्रोजनचा चौथा अणू, आणि हायड्रोजनचा चौथ्या अणूमध्ये सुद्धा असतो एक इलेक्ट्रॉन. बरं, जर का तुम्ही आता बघितलं तर CH4 मध्ये बघा, कार्बनच्या पहिल्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन, आणि जी बाह्यतम कक्षा आहे कार्बनची, ती बाह्यतम कक्षा आपण शेअर केलेली, म्हणजे हायड्रोजनने त्या कार्बन सोबत शेअर केलेली आहे. हायड्रोजनची सुद्धा जर का तुम्ही बाह्यतम कक्षा बघितला तर त्या कक्षा शेअर कोणासोबत झाली. आता बघा, कार्बनला त्याची बाह्यतम कक्षा पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन पाहिजे? 8 इलेक्ट्रॉन. 8 मधले 4 तर ऑलरेडी त्याच्याकडे होते, म्हणजे त्याला अजून किती पाहिजे होते? अजून त्याला पाहिजे होते 4 इलेक्ट्रॉन. त्याचप्रमाणे हायड्रोजनच्या एका अणूला त्याची बाह्यतम कक्षा पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन पाहिजे? 2 इलेक्ट्रॉन. का? कारण की हायड्रोजनची बाह्यतम कक्षा ही कोणती कक्षा आहे? पहिली. आणि पहिल्या कक्षामध्ये नेहमी किती इलेक्ट्रॉन राहतात? 2. तर बघ, 2 मधला ऑलरेडी एक हायड्रोजनकडे आहे, आणि हायड्रोजनला अजून किती पाहिजे? ते म्हणजे 1 इलेक्ट्रॉन. आता जर का या ठिकाणी तुम्ही बघितलं तर बघा, कार्बनला 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत. कार्बनच्या बाह्यतम कक्षामध्ये बघा किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 2 3 4. त्यानंतर बघा, हायड्रोजनला स्वतःची बाह्यतम कक्षा पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन पाहिजे? 2. बघा, पहिल्या हायड्रोजनकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या हायड्रोजनकडे सुद्धा 2, तिसऱ्यामध्ये सुद्धा 2, चौथ्यामध्ये सुद्धा 2. त्याच्यामुळे झालं काय की दोघांनी सुद्धा एकमेकांची गरज पूर्ण केलेली आहे शेअरिंग करून. म्हणजेच कार्बनने हायड्रोजनचे 4 इलेक्ट्रॉन घेतले, 1 2 3 आणि 4 असे 4 इलेक्ट्रॉन घेऊन कार्बनचे 4 आणि 4 8 इलेक्ट्रॉन झाले. त्याचप्रमाणे एका हायड्रोजनच्या अणूचे 1 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे स्वतःकडे होता, तर कार्बनकडचा 1 इलेक्ट्रॉन त्याने घेऊन स्वतःची बाह्यतम कक्षा पूर्ण केलेली आहे. तर हे आहे सहसंयोज बंधाचं उदाहरण. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजेच नेहमी कार्बन जर का कोणत्याही एखाद्या संयुगामध्ये जर का कार्बन असेल तर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त सहसंयोज बंधच कार्य करत असतो. कारण की कार्बनच्या बाह्यतम कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 4 इलेक्ट्रॉन. त्याच्यामुळे कार्बन 4 इलेक्ट्रॉन कोणाला देत सुद्धा नाही, आणि 4 इलेक्ट्रॉन कोणाकडून घेत सुद्धा नाही. तो काय करतो? इलेक्ट्रॉनचं शेअर करतो, म्हणजे इलेक्ट्रॉनचं संधान करतो. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. आणि जर का तुम्हाला काही डाऊट्स असतील तर डाऊट्स तुमच्या कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. मी तसं तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला रिप्लाय